बिपिन आणि पिंटू गायकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. येल्लो आर्मी असेल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पहिल्याच सामन्यामध्ये ज्या संघाने विजय संपादन केला अरुणजी गायकर साहेबांचा संघ आपण बघतोय आर्यन 11 नाणेफेकीचा कौल जिंकून करतायत क्षेत्ररक्षण. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल ऐकूयात आपण वाकलन प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यांना आपण नेहमीच ऍज अ क्रिकेटर प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये बघतो, परंतु येत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जीत भोईर. धन्यवाद. आणि पहिला चेंडू जबरदस्त पिंटोने ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू आणि त्याच्यावर 2 धाव पूर्ण. 2 धावांनी आपल्या संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतो पिंटू गायकर. राजेश पाटील या संघाचे कर्णधार आहेत आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू आणि त्याच्यावर मिळते 1 धाव. धाव संख्येत धाव संख्या होती ती 3. आता मात्र स्ट्राईकला जातो तो बिपिन. ओमकार ओमकार पाटीलचं फॅन आहे ते बिपिन पाटील. ओमकार पाटील ओमकार ठाकूर पाटील. आणि आता मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि रन घेण्याच्या प्रयत्नात बिपिन बाद होत आहेत. जबरदस्त हिट सोमनाथ याच्या माध्यमातून आणि आता मात्र परतावा लागतो तो बिपिन याला. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट गमावली आहे ती बिपिन. आणि आता मात्र बिपिन याची जागा भरून करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात तडाखेबाज फलंदाज संकेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा महेश आपल्या षटकातील पुढचं चेंडू संकेतसाठी आणि आता मात्र जबरदस्त स्विफ्ट शॉट खेळून काढलाय संकेत आणि चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि आता मात्र धावांचा वेग वाढत असताना संकेत धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 7. 1 बाद 7 अशी धावसंख्या राजेश पाटील या संघाची. तर मात्र कुठेतरी मागं ठरतोय महेश. आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती महेश भोईर यांनी आणि तशाच प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल महेशाला. पुन्हा एकदा संकेतसाठी महेश. आणि आता मात्र स्टेप आउट करून आले होते संकेत आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चित आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकला असता आणि मात्र मिसफिल्ड होते. रन आउट होण्याची शक्यता आणि रन आउट होता होता वाचले ते पिंटू गायकर आणि धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 10. मिस फिल्डिंग मुळे 1 धाव मिळते. आणि आता मात्र पिंटू याचा मारण्याचा प्रयत्न होता तो बॅटचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही. लेग बाईज ओके एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव
धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 11. एका षटकानंतर राजेश पाटील संघाची धावसंख्या होती ती 11. एक बाद 11शी धावसंख्या. डीजे मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदरपणाची सगळीकडेच चर्चा. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदरपणाची सगळीकडेच चर्चा. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका. आणि आता मात्र धावफलकावर एक अंकी संख्या दिसत असताना एक षटक, 11 धावा आणि एक विकेट. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो सोमनाथ गायकर. सोमनाथ गायकर या टीमचा बॅकबॉन आणि त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो आणि तितकाच चांगला फलंदाज समोर पिंटू गायकर. आणि पिंटू गायकर यांनी ऑफ साईडला खेळून गेला चेंडू, त्याच्यावर एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 13. खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना आतापर्यंत संकेत आणि पिंटू फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना सोमनाथ गायकर. प्रत्येक वर्षी आपल्याला WPL पाहायला मिळते आणि या WPL च्या माध्यमातून नवीन नवीन प्लेयर्स आम्हाला मिळत असतात. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढला चेंडू. पिंटू यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागला तो पिंटू गायकर याला. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या होती 14. तर मात्र स्ट्राईकला येतो तो संकेत. संकेतसाठी पुन्हा एकदा फिल्डिंग चेंज करत असताना सोमनाथ गायकर, आपल्याच टीममध्ये खेळत असलेला प्लेयर संकेत गायकर, नक्कीच आपसातमध्ये प्रत्येकाच्या उणाढुणा माहिती आहेत आणि त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये नक्कीच फेरबदल करत असताना सोमनाथ गायकर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि कुठेतरी डिसमिस होतोय संकेत आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. प्रत्येक वर्षी वाकलन गावातील प्रत्येक प्लेयर या स्पर्धेत सहभागी होतो, परंतु काही कारणास्तव जीजी स्पोर्ट संघातील प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही, कारण उद्याच्या दिवशी त्यांचा सामना आहे. आणि आता मात्र हिट विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखी एक एक्स्ट्रा धाव मिळते आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 16. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही संकेत याला. आतापर्यंत जबरदस्त लाईन पकडून आहेत ते सोमनाथ गायकर, परंतु राजेश पाटील संघाला नक्कीच मोठा टार्गेट ठेवावा लागेल, कारण समोर तितकाच चांगला असा संघ आहे सोमनाथ गायकर याचा, अरुण गायकर यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू, तितकी चांगली फिल्डिंग महेंद्र याची आणि त्याच्यावर मिळते एक धाव. एक धाव्याने धावसंख्या पुढे, धावसंख्या होते ती 17. एक बाद 17शी धावसंख्या. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, खूपच सुरेख अशी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत सोमनाथ गायकर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. आणि आता शेवटच्या चटकामध्ये नक्कीच शेवटच्या चेंडूवरती नक्कीच प्रयत्न असेल पिंटू गायकर यांचा षटकार किंवा चौकार मारण्याचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु बॅटचं मिडल होत नाही आणि त्याच्यावर मिळते एक धाव. आणि 2 षटकानंतर राजेश पाटील संघाची धावसंख्या होते 1 बाद 18. डीजे
या ग्राउंडवरती आपण प्रत्येक वेळी बघतोय की मोठे मोठे टार्गेट उभारण्यात येत आहेत आणि खूप धावा आहेत या ग्राउंडवरती. फक्त गरज आहे षटकार चौकारांची आणि तीच खेळी करावी लागेल आता पिंटू गायकर आणि संकेत याला, कारण 2 षटकामध्ये फक्त 18 धावा आणि 18 धावा असे पुरेसे नाही आहेत या संघासमोर, कारण आता मात्र 2 षटकामध्ये हाणामारी करावी लागेल पिंटू गायकर आणि संकेत याला. आता मात्र कर्णधार अरुण गायकर येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. खूप वर्षाचा अनुभव अरुण गायकर यांच्याकडे आणि आपल्या षटकातील पहिला चेंडू पिंटू गायकरसाठी आणि जबरदस्त ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता चेंडू आणि त्याच्यावर एक धाव निश्चित. इक्क्या दुक्यांनी काही होणार नाही, या षटकार चौकार मारावेच लागतील तेव्हाच मोठा टार्गेट उभारू शकतो राजेश पाटील संघ. आणि चांगल्याशी सुरुवात अरुण गायकर याची. ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता चेंडू, एक धाव खर्च करतो पहिल्या चेंडूवर आणि आता मात्र स्ट्राईकला आला तो संकेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले आहे ते अरुण गायकर यांनी. अरुण गायकर याच्या षटकातील दुसरा चेंडू संकेतसाठी आणि आता मात्र संकेत याला सुद्धा बीट केलाय आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही पिंटू गायकर आणि संकेत याला. जबरदस्त गोलंदाजी, तितकी चांगली कॅप्टनशिप मानावी लागेल ती अरुण गायकर याची आणि सोमनाथ वाईस कप्तान. पुन्हा एकदा अरुण गायकर आपल्या बॉलिंग रनअपवर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता परंतु बॅटचं मिडल होत नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही आणि एकच धावावर समाधान. खूपच पीट करून सोडलाय पिंटू गायकर आणि संकेत याला. इतक्या दुःखाने काय होऊ शकत नाही. चौकार षटकार वारंवार बोलतोय, चौकार षटकार मारावं लागेल आणि आता मात्र प्रयत्न करून थकले आणि आता मात्र विकेट गवली ती पिंटू गायकर यांनी. मोठा फटका मात्र शोधता आला नाही ते पिंटू गायकर याला आणि पिंटू गायकर बाद होतात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन पुन्हा एकदा रुपेश भोईर आणि आता मात्र पुन्हा एकदा बीट करून सोडलाय. मी आधीच म्हटलं होतं खूप अनुभव आहे या गोलंदाजाकडं, जो संघाचा कर्णधार आहे अरुण गायकर आणि वारंवार बीट करण्यात सफल झालाय तो अरुण गायकर. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाही संकेत याला नाही पिंटू गायकरला. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता मिळवली होती अरुण गायकर यांनी. जबरदस्त गोलंदाजी अरुण गायकर यांच्याकडून. शेवटचा चेंडू रुपेश भोईरसाठी आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउट होऊ शकले असते रुपेश भोईर. ज्या प्रकारची फलंदाजी संकेत करत होते त्याच प्रकारची फलंदाजी रुपेश करत होते आणि आता मात्र पुन्हा एकदा बेट आणि अरुण गायकर यांनी रन सांगतो 21 धावा. खरंच जबरदस्त गोलंदाजी सिनियर प्लेयर अरुण गायकर कर्णधार आहेत ते आणि नक्कीच ताल्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी, 3 धावा खर्च केल्या आणि एक सफलता. जबरदस्त गोलंदाजी आणि आता मात्र शेवटचं षटक. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 21 आणि रुपेश भोईर साठी पारितोषिक आली आहे ऋषी भोईर यांच्याकडून. प्रत्येक रन साठी 10 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक रन साठी 10 रुपयाचं पारितोषिक रुपेश भोईर यांच्याकडून. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश भोईर यांना ऋषी भोईर यांच्याकडून. षटकारच नाही. खूपच खराब फलंदाजी मानावी लागेल ती राजेश पाटील या संघाची, कारण या ग्राउंडवरती आपण कित्येक वेळा पाहतोय मोठमोठे षटकार लागतात आणि मोठमोठे टार्गेट उभारण्यात येत आहेत आणि तसं काही झालं नाहीये. खूपच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आणि आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय तो दिलखुश
दिलखुश आणि पहिल्याच चेंडूवर खुश केलाय त्यांनी आणि पहिलाच चेंडू डॉट. वारंवार डॉट होत असताना संकेत, ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती संघाला, धडाकेबाज फलंदाज आहेत, कित्येक वेळा आपण त्याच्या बॅटमधून मोठमोठे षटकार पाहिले आहेत आणि आता मात्र बॅट मात्र शांत आहे आणि पुन्हा एकदा डॉट. वारंवार तेच चित्र बघत असताना आपण संकेत करून कोणत्याही प्रकारचं बॅटचा संपर्क नाही आणि पुन्हा एकदा दिलखुशनी दुसऱ्या चेंडूवर सुद्धा दिल खुश करून सोडलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसरं चेंडू संकेतसाठी. आता मात्र मोठ्या फटक्याची नक्कीच गरज आणि आता मात्र देर आहे दुरुस्त आहे आणि षटकार. आणि खूप वेळानंतर आता मात्र संकेतच्या बॅटमधून षटकार येतोय आणि पुन्हा एकदा दिलखुश, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि आता पुन्हा एकदा असं वाटत होतं षटकार जाईल, परंतु चेंडू जातोय महेश भोईरेच्या हातात आणि कॅच आउट होतात ते संकेत. डीजे
चला पण त्यांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. गोपीनाथ पाटील आणि अनिल भोईर यांच्यामध्ये दुसरा सामना कनक 11 आणि अथर्व 11. सौरभ म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. अविनाश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक. सौरभ म्हात्रे याला प्रत्येक कॅच साठी गॉगल काढून घेतलं तरी चालेल आणि गॉगल घालून घेतलं तरी चालेल, पण कॅच पकडली तर 500 रुपये नक्कीच मिळू शकतील अविनाश म्हात्रे यांच्याकडून. आणि रुपेश भोईर यांनी 2 धावा आपल्या बॅट मधून काढल्यात आणि त्याच्यासाठी 20 रुपयाचं पारितोषिक ऋषी भोईर यांच्याकडून. खूपच खराब परफॉर्मन्स राजेश पाटील या संघाकडून, कारण कित्येक वेळा बघतो आपण या ग्राउंडवरती आपण कित्येक धावा होताना पाहिल्यात आणि तसं काही चित्र बघायला मिळलं नाही ते राजेश पाटील या संघाकडून. खूप सोपं आव्हान आर्यन 11 या संघासाठी, कारण 24 चेंडू आणि 30 धावा. तरी पण म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सोपं मानलं जाणार नाही, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाहीये. अनिश्चिततेचा खेळ तो अनिश्चिततेचा खेळ मानला जातो क्रिकेट, आणि तसंच काहीतरी करावं लागेल राजेश पाटील या संघाला. चला पंच त्वरित त्यांना फिल्डिंग सजवायला सांगायचे आणि लवकर सुरुवात करायची. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट खेळून काढलाय सोमनाथ यांनी आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात आणि आपला संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतो तो सोमनाथ गायकर. सोमनाथ गायकर यांनी आणि चांगलासा हादरा मिळतोय तो आर्यन 11 संघाला. आता मात्र कमबॅक करण्याची संधी आहे राजेश पाटील संघाला, कारण आता मात्र सोमनाथ बाद होतोय आणि पुन्हा एकदा सागर, आणि आता मात्र मयुरेश साठी आणि बीट करून सोडलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सागर याला आणि प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला, कारण टार्गेट मोठं नाहीये. एका दुःखाने पण मॅच जिंकू शकतो आणि एका दुःखा वाचवावी लागेल ते राजेश पाटील संघाला. आणि आता मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना सागर
मयुरेशला बीट करून सोडलाय या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा मयुरेश टू सागर आणि आता मात्र स्टेप आउट करून आले होते मयुरेश आणि आणि आता मात्र दोन्ही बॅट्समन एकच एंडला आणि आता मात्र मयुरेश बाद होतोय. कोणत्याही प्रकारची गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट होतोय. ठीक आहे. रुपये मिळू शकतो सौरभ. आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्यांनी फलंदाजी चांगली केली नाही परंतु गोलंदाजी नक्की चांगली करावी लागेल ते संकेत द्याला आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी संकेत देतोय. पहिला चेंडू बारक्यासाठी पहिल्या चेंडूवर त्रिफलाची बारक्या आणि आता मात्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर त्रिफला चित केलाय तो बारक्या याला संकेत यांनी ज्यांनी फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली नसेल परंतु आता मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र चांगली अशी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवते बारके आणि आता मात्र बारके जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात गेलाय तो महेश भोईर याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील आर्यन इलेव्हन संघाला. आणि आता मात्र पूर्णपणे गोलंदाजी चांगली करत असताना आणि आता मात्र ऑफ साईडला खेळून काढले चेंडू गॅप शॉट सिलेक्शन एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चित आणि तितकी चांगली फिल्डिंग भावेश याच्याकडून आणि 2 धावा नक्कीच वाचवल्या त्या भावेशांनी तितकी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल भावेशांची आणि चांगला असा गॅप शॉट सिलेक्शन होता महेशाचा आणि त्याच्यावर मिळतात 2 धावा 2 धावेने धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 8. महेश चांगलासा डिपेंड क्रिकेट खेळत असताना आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये केलेला चेंडू त्याच्यावर तितका चांगला असा प्रहार आणि पुन्हा एकदा मिळतात ते 2 धावा. 2 चेंडूवर 4 धावा काढतो तो महेश आणि आता मात्र अशाच प्रकारची फलंदाजीची गरज आहे ती आर्यन इलेव्हन संघाला कारण त्यांना ठाऊक आहे की टार्गेट मोठं नाहीये 1-2 जरी येत राहिला तरी पण मॅच जिंकू शकतो आणि तसंच काहीतरी खेळ करत असताना आतापर्यंत महेश आता मात्र नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडंसं फेरबदल करत असताना संकेत याच्या शतकातील 4था चेंडू महेशसाठी आणि आता मात्र चांगला असा गुड लाईन वरती ट्विच केला होता आणि त्याच्यावर तितका चांगला असा बॉम्स आणि आता मात्र बीट करून सोडलाय तो महेश याला आणि आता मात्र डॉट चेंडू येतो आणि डॉट चेंडूनी धावसंख्या ती 10 चेंडू मध्ये 10 धावसंख्या झाली आहे अद्याप 20 धावींची गरज 14 चेंडू आणि 20 धावींची गरज आणि आता मात्र पुन्हा एकदा
मारण्याचा प्रयत्न केला होता महेश यांनी आणि आता मात्र पुन्हा एकदा बीट करून सोडले संकेत यांनी आणि आता मात्र वारंवार दौड चेंडू येतोय महेश करून. ज्या प्रकारचे 2 शॉट खेळले होते महेश, त्याच्यावरती 4 धावा मिळवल्या होत्या आणि तशीच खेळी करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु तसं काय होत नाही आणि आता मात्र हिट करण्याच्या, षटकार चौकार मारण्याच्या प्रयत्नात वारंवार डॉट चेंडू होतोय महेश आणि ती कुठेतरी मागे ठरू शकतो आर्यन 11 संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकीच चांगली फिल्डिंग आणि 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे धावसंख्या देते 12. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. पाणी पाणी दे रे, पाणी दे. हा बारके कोण चालते सर, डीजे वाजव रे. या गोलंदाजाकडे आणि त्याच एक्सपिरियन्सचा फायदा घेत असताना पिंटू गायकर वारंवार अगले वेगळे चेंडू फेकत असताना आणि बीट करत असताना पूर्णपणे राकेश भोईर याला. आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल मॅच जिंकायची असेल तर राजेश पाटील या संघाला. पुन्हा एकदा पिंटू गायकर आणि आता मात्र ऑफ साईडला खेळून काढले चेंडू आणि 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी. आणि तेच आता मात्र कुठेतरी चांगली अशी बॅटिंग, चांगलासा शॉट सिलेक्शन राकेशाचा आणि त्याच्यावर मिळतात 4 धावा. पुन्हा एकदा पिंटू गायकर राकेशसाठी. आणि आता मात्र ऑफ साईडला खेळले गेले चेंडू, तिथे फिल्डर संकेत आणि आता मात्र झेल बाद होतो राकेश.
12 धावेची गरज. सुरेख गोलंदाजी करत असताना पिंटू गायकर 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले तर नक्कीच इथे अवघड जाऊ शकतो आर्यन 11 संघाला. 12 धावा, 8 चेंडू, 12 धावसंख्या पिंटू गायकर महेशसाठी. आणि आता मात्र खूपच लेग बाईट्सच्या स्वरूपात धाव मिळते. एक चांगला असा डिसिजन. शिव अंपायर आम्हाला कॉल करत असताना लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एक धावेने धावसंख्या पुढे धावसंख्या होते ती किती 19. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावेची गरज पिंटू गायकर. आणि आता मात्र उंचावर मारला फटका. पायचे झेल होते की नाही. 3-4 फिल्टर्स आणि जबरदस्त झेल पकडत असताना कोण जयेश पाटील. हे झेल खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते झेल पकडलंय तो जयेश मात्रे यांनी. जयेश पाटील यांनी. ज्या महेंद्रने आधीच्या सामन्यामध्ये एक षटकार मारला होता आणि तिथेच सामना टर्न झाला होता आणि त्याच महेंद्रचा झेल होता तो आणि तो झेल पकडलाय तो जयेश यांनी. आणि त्याला मिळतात ते 600 रुपये. केतन मात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि राहुल मात्रे यांच्याकडून 100 रुपये. आणि आता मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय तो बिपिन पाटील. आणि बिपिन पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. किरण म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक घेतली तर KFC ला फ्री पार्टी. KFC फ्री असणार आहे किरण म्हात्रे यांच्याकडून बिपिन साठी जर हॅट्रिक घेतली तर. आतापर्यंत खूप फलंदाजी खराब केली आहे. सोमनाथ गायकरला कोणत्या प्रकारची गरज होती का हा प्रश्न मी आधी पण विचारला होता. कारण प्रत्येक चेंडूवर एक धावा जरी ठोकली असती तरी सुद्धा सामना जिंकला असता. कारण तो पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता आणि नंतर चौकार ठोकण्याच्या नादात विकेट गवली. आणि आता मात्र पूर्णपणे संकटात सापडला येतो आर्यन 11 संघ. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो कोण आहे इट्स ओके होत आहे. आणि पंचांचं करून थोडीशी मिस्टेक झाली परंतु हा नो चेंडू नाहीये. आणि पहिला चेंडू डॉट झालाय दिल खुश. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी आर्यन 11 संघाला. जर बिपिन यांनी 11 धावा दिल्या तर धीरज करून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र शॉर्ट चेंडू होता आणि क्रॉस झालेलं नाहीये. आणि आता मात्र स्ट्राईक नवीन बॅट्समन कर राहील म्हणजेच जागृत. आणि 121 रुपयाचं पारितोषिक आले आहे तो अक्षय गायकर याच्यासाठी. अवी मात्रे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक. आणि बिपिन साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. 11 धावा खर्च केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक धीरज करून. आणि हॅट्रिक घेतली तर किरण करून KFC फ्री. भरपूर पारितोषिक आतापर्यंत लागत असताना या WPL मध्ये आता मात्र जागृत मध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. कारण कित्येक वेळा प्रॅक्टिस करत असताना इथे षटकार चौकार मारत असतात. आणि पुन्हा एकदा बिपिन शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावर तितका चांगला प्रहार. झेल होऊ शकतो का पाहायचंय रुपेश भोईर. आणि सोपं झेल रुपेश भोईर साठी. आणि आता मात्र जागृत ही बाद होतात. आणि आता मात्र 11 धाव्यांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. कुठे आणि आला कुठे
यापुढचा सामना असणार आहे कनक 11 आणि अथर्व 11. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. यापुढे लगेच आपला सामना खेळवण्यात येईल. संकेत जो आधी फलंदाजी करत असताना खूप नाराज होता आणि आता मात्र चेहऱ्यावरती नक्कीच एक स्माइल हास्य नक्कीच संकेतच्या चेहऱ्यावरती. महेश यांनी षटकार चौकार मारला तर ओमकार शेट्टे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार चौकार मारला तर महेश भोईर यांच्यासाठी. संदीप यांच्याकडून नाहीये. ओके आता मात्र बिपिन पुन्हा एकदा महेश यांनी खेळून चेंडा एक तापूर्ण आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि अरुण गायकर कर्णधार बाद होतात आणि मात्र पूर्णपणे अडचणी. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील कारण आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावेंची गरज. षटकार चौकार मारला तर 500 रुपये ओमकार शेट्टी करून. खूपच सुरेख गोलंदाजी राजेश पाटील या संघाने. पहिलं षटक फेकलं. सागर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या आणि नंतर संकेत. आणि आता मात्र पूर्णपणे सामना आपल्या खिशात घालत असताना राजेश पाटील संघ सुरेख गोलंदाजी केली. सागर, संकेत, पिंटू गायकर आणि आता मात्र बिपिन वारंवार डॉट चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकतोय तो राजेश पाटील संघ. फक्त 24 चेंडू मध्ये 30 धावा करू दिल्या नाहीत आर्यन 11 संघाला. सोमनाथ गायकर खूप नाराज. खाली मान घालत असताना खूपच वाईट वाटलं असेल. हरकत नाही. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच बेस्ट ऑफ लक आर्यन 11 संघाला. आणि